नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा स्वतः त्यांनीच फेटाळली असली तरी राणेंसारखं व्यक्तिमत्व प्रत्येक पक्षाला हवं असतं असं वाटतं, असं सूचक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पण त्यासाठी राणेंची इच्छा असणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। पण त्याचबरोबर सरकार स्थिर असल्यामुळे चर्चेसाठी मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। नारायण राणेंचं एक वैशिष्ट्य आहे की ते शिवसेनेमध्ये जाणार अशी पण चर्चा चालते, ते बीजेपीमध्ये जाणार जशी चर्चा चालते, ते काँग्रेसमधून कधीच जाणार नाही अशी चर्चा चालते। अशी व्यक्तिमत्व फार कमी असतात। नारायण राणेंचं असं व्यक्तिमत्व आहे की ते सगळ्यांनाच हवं असं वाटतं। भाजपमध्ये आलं तर स्वागत। नाही, आता असं आहे की प्रकाश अण्णा आवाडे, नारायण राणे अशा सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून निर्णय करावा लागतो। याचा अर्थ नकारात्मक निर्णय असतो असं नाही, परंतु बोलून निर्णय करावा लागतो। आमचे सगळे नेते जे आहेत, प्रामुख्याने आमचे रावसाहेब दानवे राज्याचे अध्यक्ष, हे कोकणातल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्यांनी होकार दिला तर नारायण राणेंची इच्छा असेल, कारण हे सगळं कसं झालं आहे, जे न देखे रवी ते देखे पत्रकार असं चाललेलं आहे की जे सूर्यालाही दिसत नाही ते तुम्हाला दिसतं। काहीतरी तुम्ही रोज पुढी सोडतात अशी पुढी सोडली आहे की मी आणि मुनगंटीवार मातोश्रीवर जाणार आहे, म्हणजे न जाण्याचं काही कारण नाही, पण जाण्याचं काही प्रयोजन पण नाही। हे सगळं नीट चाललं आहे। आता कशासाठी जायचं? पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायचं असं असू शकतं, पण नाही, असं काही विषय नाही। सरकार ज्यावेळेला इन्स्टेबल होतं, अस्थिर होतं, त्यावेळेला मध्यावधी निवडणुकांचा विषय येतो। सरकार अतिशय स्थिर आहे। शिवसेना भाजपचे जे काही त्यावेळेला तात्विक मतभेद होतात, कधी व्यावहारिक पण होतात। मिनिस्ट्री कोणती कोणाला, राज्यमंत्र्यांचा दर्जा काय, राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, होणारच ना। नवरा बायको जे सगळ्यात अत्युच्च नातं मानलं जातं ते असं असतंच ना। त्यामुळे असे मतभेद असूनसुद्धा युती अभेद्य आहे आणि ती युती अभेद्य असताना 136, आता आमचं 136 झाले, 136 अधिक 63 म्हणजे 288 पैकी जवळजवळ 200 आमच्याकडेच आहेत। असं असताना मध्यावधी निवडणुकीचं काही कारणच नाही।